श्रोतेहो नमस्कार. ज्येष्ठ गायक, गीत संगीतकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माते असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आभास गांगुली म्हणजेच आपले किशोर कुमार किशोरदा यांचा नुकताच 4 ऑगस्टला 96वा वाढदिवस असं मी म्हणेन. कारण किशोरदा जरी आज गेले असले तरी ते आवाजानं या पृथ्वीतलावर चिरकाल आहेत आणि टिकतील. तर अशा असणाऱ्या माणसाचा आपण वाढदिवसच म्हणूयात, जयंती न म्हणता. तर या जयंतीनिमित्त म्हणा किंवा वाढदिवसानिमित्त म्हणा, माझ्याकडे एक सुंदरसा माझे स्नेही जयंत कर्णिक यांनी एक लेख पाठवलेला आहे, आभास गांगुली उर्फ किशोर कुमार. तर या लेखाचं मी वाचन करतो आहे, ऐकूयात. प्रिय किशोर, आज तुझा जन्मदिन आणि 13 ऑक्टोबर हा स्मृतिदिन. बा किशोर, एक प्रांजळपणे कबूल करतो की आमचा प्रत्येक दिवसच तुझा स्मृतिदिन असतो. एक वेळ आम्हाला विसरू किंवा तुझी गीतं ऐकत असताना तूच ते करत असतोस म्हणून म्हणतो अल्झायमर का काय झाला. तर एक वेळ आम्हाला विसरू, आमचा सारा भूतकाळ विसरू, अगदी जवळच्या मानलेल्या प्रेमाच्या, आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाबाका घेतलेल्या व्यक्तीलाही आमच्या स्मृतिपटलावर पुसून टाकू. पण तू म्हणजे न पुसता येणारा आभास आहेस आमच्या स्मृतिपटलावरचा. एक जान है तू जीने के लिए असं मी म्हणतो, पण खरं तर असं म्हणणार मी एकटाच नाही, याची प्रचिती मला पदोपदी येत असते. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो. हे जीवनाचं मर्म गुलजार लिहितात आणि ते तू गाऊन आमच्या नकारात्मक मनावर ठसवून ठामपणे सांगतो, तेव्हा तर आम्ही तुझे अजन्म ऋणी होऊन जातो. ये जीवन है, इस जीवन का यही है रंग रूप. थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है छाव धूप. असं सांगत आपल्या नशिबी आलेल्या संसाराला, कंटाळलेल्या विवाहित विरहिणीला तू असं काही विश्वासात घेतोस की तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अमूलाग्र बदलून जातो. बडी सुनी सुनी है जिंदगी, ये जिंदगी. असं दुःख अशा काही अर्थाने आळवतोस की याच व्यथेत बुडालेल्याला वाटतं, अरे हा तर माझ्या मनातलं दुःख व्यक्त करतोय, हा तर माझ्यासारखाच कोणी समदुःखी आहे. तर आणि मग तो आपल्या मनावरचं मळब झटकून जीवनाला सामोरं जायला तयार होतो. किशोरदा, केवळ ही सर्व तुझी किमया आहे. घुंघरू की तरह बजता ही रहा मैं, यासारख्या गीतातनं सदैव दुसऱ्यांचं भलंच चाहणाऱ्या व्यक्तीची जीवनात गैरसमजातून, अविश्वासातून, अपरिहार्य परिस्थितीमुळे किंवा समोरच्या व्यक्तीच्या अहंकार आडवाल्यामुळे सुद्धा कदाचित त्याची जी अवहेलनाच त्याच्या वाट्याला येते, ते तू असं काही व्यक्त करतोयस की हॅट्स ऑफ. जाऊ दे, मी फारच सेंटी होतोय असं वाटतंय मला. तुझी कितीतरी प्रसन्न, आमच्या जीवनाला उभारी देणारी गाणी आम्हाला कायम जगण्याचा मंत्र देत आहेत, जगायला शिकवत आहेत. काही वेळा तर कित्येक जणांना त्यांना आत्महत्येपासून पण प्रवृत्त करून त्यांचा पुनर्जन्म झालेल्या क्षणांचा मी स्वतः साक्षीदार आहे. माझ्या तू गायलेल्या आणि अत्यंत आवडत्या गाण्याचा उल्लेख केल्याशिवाय माझा लेख मी पूर्णच करू शकत नाही. हे गीत आहे हाफ तिकीटमधलं, एक सीधी लगी दिल पे जैसे कटरिया. आम्हा सर्वांचंच एकमत आहे की पडद्यावरच्या नायकानुरूप तू त्यांच्यासाठी वेगळे वेगळे आवाज काढलेस आणि ह्या गाण्यात तर चक्क प्राणसाठी आवाज काढल्यानं हॅट्स ऑफ यू किशोरदा. तसे ग्रेट हो, तोबा कबूल हो.
तुझ्यावर लिहायचं म्हटलं तर पुढच्या 13 ऑक्टोबरपर्यंत लिहित बसलो तरी वेळ पुरणार नाही. पण आम्ही 7च काय 60 जन्म घेतले तरी तू पुरून उरणारा आणि 60 उत्तराची आमची कहाणी 5 उत्तरे सफल, संपन्न, संपूर्ण झाली असं कधी होणार नाही, याची मला तर खात्री आहे. तेव्हा आमच्यासाठी किंबहुना येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी असाच अढळ ध्रुवतारा बनून अनेक जीवनांना सावरत राहशील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यभर तुझ्याच ऋणात राहू इच्छिणारा एक अतिसामान्य माणूस, जयंत कर्णिक. श्रोत्याहो, हा कसा वाटला लेख हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आपल्या प्रतिक्रिया देत राहा.